बायको गण्या गण्या आणि राधिका म्हणजे आपली भाय. आम्ही ठरवलं खूप भटकायचं, या गावातून त्या गावात, त्या गावातून या गावात. आम्ही एका गावात थांबलो. गावात हॉटेलचा पत्ता नव्हता. आता जेवायचं कुठे म्हणून राधिकाने एक आयडिया काढली. आपण ना खीर बनवूया. ठरलं. आम्ही एका धर्मशाळेत मुक्काम ठोकला. कोपऱ्यात 3 दगडं मांडली. त्याला चूल केली. चुलीत चुराट्या गवड्या लाकडं घातली. खीर रटरटली. खिरीचा खमंग वास सुटू लागला. आमच्या पोटातले कावळे जोर जोरात फुटबॉल खेळू लागले. आम्ही खीर ताटात घेतली, मनसोक्त खाल्ली. पातेलं पार तळाला नेलं. थोडीशी खीर फक्त उरली होती. ही आपण सकाळी खाऊया. प्रतीक म्हणाला. पण एवढीशी खीर तिघांना कशी पुरणार? तेवढ्यात राधिकाने अजून एक आयडिया काढली. आता सगळ्यांनी झोपायचं. प्रत्येकाला काही ना काहीतरी स्वप्न पाडणार. नाही पडलं तर पाडून घ्यायचं. सकाळी उठल्यावर प्रत्येकाने आपापलं स्वप्न सांगायचं. ज्याचं स्वप्न रापचिक असेल ना त्यांनी फुलटू खीर खायची काय. पण मी हळूच मध्यरात्री गुपचूप उठून सगळी खीर संपवून टाकली आणि पातेलं परत जसंच्या तसं झाकण लावून ठेवून दिलं. सकाळी हे दोघं जरा लवकरच उठले. मलाही उठवलं. आम्ही पटापटा चुळा भरल्या. आता स्वप्न सांगायला सुरुवात करा. ज्याचं स्वप्न रापचिक असेल ना त्याला फुलटू खीर मिळणार आहे काय. सुरुवात राधिकाने केली. रात्री आपण झोपलो. मध्यरात्री अचानक दारावर टाकटाक झाली. आपण जागा झालो. दरवाजा उघडला. बघतो तर काय सगळे पुढारी उभे. आपली जम सन्ने क्लिके जम सन्ने पेंटो म्हणाला ना, आता भारताचं तुझ्याशिवाय काय खरं नाही. तूच फक्त पंतप्रधान होण्याच्या लायकीची आहेस. आधी पंतप्रधान करू मग निवडून आणू. या बोलीवर सगळ्यांनी आपल्याला पंतप्रधान केलं काय. आपण पंतप्रधान झाल्यावर जनता काढू. मग आमचं कोण ऐकणार. प्रतीक म्हणाला. त्यानेही सुरुवात केली. रात्री आपण झोपल्या. मध्यरात्री अचानक दारावर टकटक झाली. मी जागा झालो. दरवाजा उघडला. सगळे देवच देव उभे. ब्रह्मदेव मला म्हणाले, आता स्वर्गाचं तुझ्याशिवाय काही खरं नाही. तूच फक्त स्वर्गाचा राजा होण्याच्या लायकीचा आहेस. हे ऐकल्याबरोबर मी पुष्पक कंपनीच्या पॉश विमानातून स्वर्गात गेलो. तिथे माझा राज्याभिषेक झाला. याच्यापेक्षा भारी स्वप्न नसतंय. नसलेल्या खिरीसाठी भांडताना पाहून मला हसूच आलं. आधी हिच तर ऐकू मग ठरवू. मग मी ही सुरुवात केली. रात्री आपण झोपलो. मध्यरात्री अचानक दारावर टकटक झाली. मी जागे झाले. दरवाजा उघडला. बघते तर काय, बाप रे बाप. अबब, एवढा मोठा राक्षस. त्याने माझा गळा पकडला आणि कातडी सोट्या उगारत विकट हसत म्हणाला, आत्ताच्या आत्ता ती पातेल्यातली खीर खाऊन टाक, नाहीतर हा सोट्या तुझ्या डोक्यातच घाली. मग मी ती सगळी खीर खाऊन टाकली. ते दोघं आधी पातेल्याकडे पळाले. वरचं झाकण काढलं तर पातेलं रिकामं. ती राधिका मला म्हणते कशी, ओळलं घोटाळी तू सगळी खीर खाऊन टाकली. जम संकवली का तू, जम संकवली.
राधिका गेली होती ना दिल्लीत पंतप्रधानांच्या जागेवर. आणि तू तू तर काही बोलूच नकोस, तू तर डायरेक्ट स्वर्गातच गेला होतास इंद्राच्या जागेवर. ते दोघं मोकळ्या पातेल्याकडे बघत बसले आणि मी इकडे मोकळे हसत बसले.